जो तुम्ही आता एक प्रश्न विचारला की सर्वात जास्त कॉमन इंजरीज काय आहेत, तर खांद्याच्या इंजरीज आणि गुडघ्याच्या इंजरीज ह्या आम्ही सर्वात जास्त प्रमाणात बघतो. कारण ह्याचं कारण असं आहे की शोल्डर इज अ जॉईंट विच इज लिटल अनस्टेबल आणि तो एक जो बॉल अँड सॉकेट जॉईंट टाईप आहे, पण त्याची स्थिरता कमी असते. आणि गुडघा, कुठलेही खेळ खेळताना गुडघ्यावर सर्वात जास्त प्रेशर येतं, कारण खुबा हा एक स्टेबल जॉईंट आहे आणि अँकल पण एक स्टेबल आहे, पण गुडघ्यावर जास्त इंजरी होतात. टू आन्सर युअर क्वेश्चन, द नी इंजरीज अँड शोल्डर इंजरीज आर व्हेरी कॉमन. हा आपण एक व्हिडिओ बघूया, त्याच्यात नी इंजरीज कसे होतात ह्याचं एक चित्रकरण आहे. हा गुडघ्याचा सांधा आहे. जसं तुम्ही बघता की साईडची लिगामेंट म्हणजे MCL, मीडियल कोलॅटरल लिगामेंट तुटली, ACL तुटली आणि गुडघ्यामध्ये एक मेनिस्कस असतं खुर्च्या, याला कुशन म्हणतो. गुडघ्याचं कुशन म्हणजे ते वेट बेअरिंग साठी आपल्याला फायदा देतो, त्याच्यात पण इजा होऊ शकते. इथं तुम्ही बघता की मेनिस्कस टेअर झालेला आहे आणि तो गुडघा मग डॅमेज होतो. अँड दीज आर ऑल सीन इन स्पोर्ट्स इंजरीज. स्पोर्ट्स इंजरीज मध्ये सर्वात जास्त जे मी म्हटलं तुम्हाला की नी आणि शोल्डर इंजर होतो, तर पुढचा प्रश्न असा येतो की कुठल्या स्पोर्ट्स मध्ये जास्त इंजरीज होतात. तर पाहिलं तर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स. कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे काय की रनिंग, रग्बी, फुटबॉल, हे जे स्पोर्ट्स आहेत ह्याच्यात कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणतो आपण. बॉक्सिंग, कबड्डी, तिथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. लिमिटेड कॉन्टॅक्ट म्हणजे बास्केटबॉल, व्हॉलीबॉल. आणि नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स ह्याच्यात इंजरीज कमी असतात. स्विमिंग मध्ये इंजरीज आपण कमी बघतो, गॉल्फ मध्ये कमी बघतो. तर हे नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स झाले. जेव्हा कुठली इंजरी होते ना, तर तेव्हा गुडघा म्हणा, खांदा म्हणा, त्याच्या भोवती आधी पेन होतं. पेन झाल्यावर गुडघ्याची किंवा खांद्याची सूज येते, गुडघा लालसर होतो, चालण्यात थोडं तफावत होते, गुडघ्याची मुवमेंट कमी होते, गुडघा कधी कधी अडकतो. आणि जेव्हा असं होईल तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स ही इंजरी ग्राउंडवर होणार, कारण स्पोर्ट्स आपण खेळताना ग्राउंडवर स्पोर्ट्स खेळतो. तर तेव्हा काय करायला पाहिजे, एक महत्वाची स्लाइड आहे की कुठलीही इंजरी झाली की पहिल्या प्रथम राईस हे लक्षात ठेवा. RICE. आर म्हणजे रेस्ट, म्हणजे त्वरित स्पोर्ट्समनला, ऍथलीटला, खेळाडूला तुम्ही सांगा की आता रेस्ट करा, स्पोर्ट थांबवा. सो गेट हिम आउट ऑफ द इव्हेंट अँड लेट हिम रेस्ट. दुसरं म्हणजे एक बर्फाचा शेक करा, त्याला गुडघ्याच्या भोवती बर्फाचा शेक करा. खांद्याची इंजरी असेल तर खांद्याच्या भोवती, मग त्याला इमोबिलाइज करा, म्हणजे गुडघा ताट ठेवा, त्याला काही ब्रेस असेल तर लावा, किंवा काही पुठ्ठा किंवा काही एक लाकडाचा तुकडा लावून त्याला इमोबिलाइज करा. आणि मग काही त्याचं क्रेप बँडेज असेल, काही त्याच्या असेल त्याच्या भोवती लावून कॉम्प्रेशन द्या. तर RICE म्हणजे रेस्ट, आईस, इमोबिलायझेशन आणि कॉम्प्रेशन, हे फार महत्वाचं आहे. तर ते तुम्ही अगदी हमखास करायला पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे एलिव्हेशन. एलिव्हेट पण आपण करू शकता, गुडघा किंवा खांदा असा वरती ठेवायचा, म्हणजे सूज कमी होते. फर्स्ट एड झाली मग तुम्ही जो पेशंट असेल त्याला तुम्ही हॉस्पिटलला जाऊन घेऊ शकता. हा एक मायकल ओवनचा व्हिडिओ आहे की फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये त्याला एक गुडघ्याची इंजरी झाली आणि त्यानंतर ही कुड नॉट कंटिन्यू द स्पोर्ट्स. गुडघ्याभोवती ज्या होणाऱ्या कॉमन इंजरीज आहेत त्याला म्हणजे आपण स्प्रेन आणि स्ट्रेन म्हणतो. स्प्रेन म्हणजे काय असतं की जी लिगामेंट असते ती टेअर होते, आणि जेव्हा 3rd डिग्री टेअर होतो तेव्हा तो कम्प्लीट एक टेअर होतो. आणि स्ट्रेन म्हणजे मस्क्युलो टेंडिनस जंक्शनला ती इंजरी होते. गुडघ्याभोवती ज्या कॉमनली होणाऱ्या इंजरीज आहेत, तर गुडघ्याची गादी म्हणजे मेनिस्कस म्हणजे खुर्च्या, तर खुर्ची आपली गुडघ्याची फाटू शकते. गुडघ्याच्या भोवती कोटिंग असतं, कार्टिलेज असतं, ते कार्टिलेज मध्ये डॅमेज होऊ शकतं. आणि गुडघ्याची एक लिगामेंट असते ACL, इंटिरियर क्रुशिएट लिगामेंट, डॅमेज होऊ शकते. गुडघ्याची जेव्हा इंटिरियर क्रुशिएट लिगामेंट डॅमेज होते, आणि मी खूप खेळाडूंमध्ये ही इंजरी बघतो की ACL डॅमेज होते. त्याचबरोबर जिम्नॅस्टिक मध्ये पण ह्या ACL आणि MCLच्या इंजरीज होऊ शकतात. इथं तुम्ही बघताय की ह्या खेळाडूला लँडिंगच्या वेळेस ही इंजरी झाली, कारण ते लँडिंग प्रॉपर नव्हतं. तिला ACL अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट आणि MCL म्हणजे मीडियल कोलॅटरल लिगामेंटची इंजरी झाली. ACL ची इंजरी झाली आपण त्याला शस्त्रक्रिया करणं हे गरजेचं असतं. दुर्बिणीतून बघून ही शस्त्रक्रिया होते, म्हणजे आर्थ्रोस्कोपी. 1 टाक्याचं हे ऑपरेशन असतं आणि हे ऑपरेशन झाल्यावर त्वरित
पेशंट लगेच घरी जाऊ शकतो 1 दिवसात. ही शस्त्रक्रिया कशी होते? एक दुर्बिणीच्या टाक्यातून होते. म्हणजे दुर्बीण आम्ही आत घालतो आणि जिथं कुठून ती लिगामेंट फाटलेली असते त्या ठिकाणी एक ड्रिल करून तिथं एक होल करतो आणि त्या ड्रिल मधून नंतर एक ग्राफ्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग टेंडन म्हणा किंवा बोन टेंडन बोन म्हणा, जी एक ऑटोग्राफ्ट म्हणजे त्याच पेशंटच्या गुडघ्यातून ती एक एक्स्ट्रा लिगामेंट असते ती काढून आम्ही त्या ड्रिल होल मधून ती लिगामेंट पास करतो. तर ह्या प्रोसिजरला काय म्हणतात की ACL रिकन्स्ट्रक्शन. तर तुम्ही बघत आहात की पहिला फिमर बोन म्हणजे मांडीच्या बोन मध्ये टनल केलं, मग पायाच्या बोन मध्ये म्हणजे टिबियाच्या बोन मध्ये टनल केलं आणि मग तो ग्राफ्ट हॅमस्ट्रिंग टेंडनचा ग्राफ्ट जो तिथून त्याच रुग्णातून काढला जातो, हॅमस्ट्रिंग ग्राफ्ट, तो मग त्या टनल्स मध्ये ओवून घेतो आणि अशा पद्धतीने ACL रिकन्स्ट्रक्शन ही शस्त्रक्रिया आम्ही यशस्वीरित्या करतो अँड दिस इज द न्यू लिगामेंट विच इज क्रिएटेड. त्याचबरोबर गादी फाटली जाते, मेनिस्कस फाटलं जातं आणि नाव द डिक्टम इज जेव्हा केव्हा पॉसिबल आहे ही गादी आपण रिपेअर करायला पाहिजे, गादी कट करून बाहेर नाही काढायला पाहिजे. आणि नाव वी हॅव लेटेस्ट टेक्निक्स, लेटेस्ट मोडॅलिटीज टू रिपेअर द मेनिस्कस आणि दिस इज डन बाय 3 टेक्निक्स. वन इज द ऑल इनसाइड टेक्निक म्हणजे एक फास्ट फिक्स 360 म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे एक स्कॉर्पिओ म्हणा, एक मग मेकॅनिझम असते की ज्यातून आम्ही दुर्बिणीतूनच एक टाक्यातून तो फास्ट फिक्स 360 गुडघ्याच्या आत इंट्रोड्यूस करतो आणि एक टाक्यातून तो गादी जी फाटली असते ती रिपेअर करतो. सो दिस इज कॉल्ड ॲज द ऑल इनसाइड टेक्निक. आणि मग ती गादी फाटलेली असते ती रिपेअर होते आणि मग पेशंट 3 ते 6 आठवड्यात पूर्ण बरा होऊन परत तो स्पोर्ट्सला जाऊ शकतो. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ मेनिस्कस रिपेअर. सर्वात महत्वाचं काय आहे की ऑपरेशन झाल्यावर रिहॅबिलिटेशन, आणि हे रिहॅबिलिटेशन पहिले 2 ते 3 महिने फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सुपरवाइज फिजिओथेरपी ही देणं जरुरी आहे. आणि आपण बऱ्याच वेळा हिलिओस मार्फत घरी फिजिओथेरपिस्ट पाठवतो आणि ही फिजिओथेरपी देतो. दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. आता आपण पाहिलंय की इंजरीज काय होऊ शकतात. थोडक्यात एक 2 मिनिटात सांगतो की इंजरी प्रिव्हेन्शनसाठी काय करायचं, कारण आता जो विषय आहे आपला की इंजरी प्रिव्हेन्शन, तर त्याच्यात 2 प्रकारचे रिस्क फॅक्टर्स असतात, इंटरनल रिस्क फॅक्टर्स आणि एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स. इंटरनल रिस्क फॅक्टर्स तर आपल्या हातात नाही आहेत, विच कॅन बी एज, जेंडर, बॉडी मेकअप, फिटनेस. पण एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स म्हणजे प्रोटेक्टिव्ह गेअर, स्पोर्ट्स इक्विपमेंट, एन्व्हायरमेंट, ते आपल्या हातात आहे आणि ते आपण खूप जास्त प्रमाणात कंट्रोल करू शकतो. तर त्यामुळे एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स आपण कंट्रोल केले पाहिजेत. खेळ खेळताना कधी पण नी कॅप घालायला पाहिजे, व्यवस्थित शिन सपोर्ट्स द्यायला पाहिजे, जर काही हेड इंजरीचं काही असेल तर हेल्मेट घालायला पाहिजे आणि वी हॅव टू मेक शुअर दॅट द एन्व्हायरमेंट इज स्पोर्ट्स फ्रेंडली. तर हे केल्याने आपण एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करू शकतो आणि त्यामुळे इंजरी ही नक्की टाळू शकतो. आणि देन इन द इंटरनल रिस्क फॅक्टर्स आपल्या हातात काय आहे की फिटनेस, टू डू अ प्रॉपर वॉर्मअप बिफोर एनी स्पोर्ट्स. यू शुड नॉट डायरेक्टली प्ले द स्पोर्ट, नाही तर इंजरीज मग वाढू शकतात आणि इंजरीज जर वाढल्या तर मग तुम्ही आता पाहिलंच की मग आर्थ्रोस्कोपी आणि सर्जरी लागू शकते. त्यामुळे इफ यू डू अ गुड वॉर्मअप, कूल डाऊन, the risk of injuries is less. If you wear the proper protective gear, you wear the proper sports equipment, knee cap म्हणा, knee braces म्हणा, shin guards म्हणा, helmets म्हणा, हे नीट आपण घातलं तर हे इंजरीज नक्की अवॉइड करू शकतो. Because I strongly believe that injuries are a part of the sport and almost every sportsman will suffer an injury at some point of time. म्हणजे सर्वात बेस्ट ॲथलीट पण कोणी असो त्याला ती इंजरी होऊ शकते, कारण ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम वी आर गिव्हिंग आवर बेस्ट फॉर दॅट स्पोर्ट आणि ते स्पोर्ट खेळताना इंजरी होऊ शकते. आणि ती इंजरी झाली की द गुड न्यूज इज दीज इंजरीज कॅन बी ट्रीटेड. म्हणजे काय होतं की गुडघ्याची ACL लिगामेंट तुटली, गादी फाटली, खांद्याचा पडदा फाटला, रोटेटर कफ इंजरी झाली, तरी ह्या इंजरीज आम्ही यशस्वीरित्या ट्रीट करू शकतो आणि त्या ट्रीट करून तो रुग्ण बरा करू शकतो आणि ही कॅन रिझ्यूम टू द प्री इंजरी स्टेटस ऑफ हिज स्पोर्ट्स. म्हणजे जो काय तो खेळ खेळायचा, स्पोर्ट्स खेळायचा, प्री इंजरी लेवल त्याची जो फिटनेस होतो तो आम्ही एक 3 ते 6 महिन्यात परत आणू शकतो. अँड दॅट इंडिव्हिज्युअल, दॅट ॲथलीट, दॅट स्पोर्ट
person can get back to sport. सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे, who's got भारत रत्न. त्यालाही एक एल्बोची इंजुरी झाली होती. त्यांनी एल्बोचं ऑपरेशन केलं. त्यानंतर तो बऱ्याच मॅचेस खेळला. 2011चा वर्ल्ड कप पण आपण जिंकलो. असे खूप काही एक्झाम्पल्स आहेत. ॲड्रियन पेट्रिसन ज्याला ACL MCL इंजुरी होती. टायगर वुड्स जो एक जागतिक गॉल्फ प्लेअर आहे, त्याला इंजुरी होती. अँड ऑल दिस पीपल गॉट बॅक टू स्पोर्ट्स आफ्टर द इंजुरी अँड कुड विन द टुर्नामेंट टू अ व्हेरी व्हेरी हाय लेवल. मला एकच सांगायचं आहे की इंजुरीज या होणारच, पण इंजुरीज आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याची मी माहिती दिली आहे. आणि इंजुरीज झाल्या तर आम्ही त्या ट्रीट करू शकतो हे मी सांगू इच्छितो. आणि ह्या बरोबरच आय वुड लाईक टू से दॅट अर्ली ट्रीटमेंट is very important, and early seeking guidance from a sports medicine specialist or a orthopedic surgeon is very essential for proper treatment of sports injuries.